हेच आहे. आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं? त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी 300 स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅट मध्ये कोण राहत आहे त्या ठिकाणी. पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात. आणि मी हे बघितलेलं आहे, मुंबईमध्ये 3-3, 4-4 पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो, तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सणवार त्या ठिकाणी साजरा करतो, किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पडावा. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं. आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकांचं संघटन तयार करू शकतो, त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो. पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही, त्यांना आम्ही राहू देणार नाही, घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही आहे. मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही. आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत. आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात, देवालाही दाखवतात. काही राज्यांमध्ये 100% आपल्याला शाकाहार दिसतो. त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली आहे, संज्ञा दिलेली आहे. निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही, मूर्ती ठेवत नाही, त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संज्ञा दिली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे. पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे